नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती शहरातल्या काही भागात निर्माण झाली होती आणि नागनदी ज्या भागात वाहते त्या भागात जी घरं आहेत आणि वर्मा लेआउट सारखा भाग आहे त्या भागामध्ये मोठं नुकसान झालं। एकंदरीतच राज्य सरकारच्या माहितीनुसार जवळपास 10,000 घरांमध्ये काल मुसळधार पावसामुळे जो पूर आला त्यामुळे पाणी शिरलं आहे आणि जवळपास शेकडो दुकानांचं नुकसान झालं। त्याची आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही आहे, पण या सगळ्यासाठी जबाबदार कोण आहे हे जाणून घेऊया। आपल्यासोबत काही पर्यावरणवादी आहे आणि नागपूरच्या सिव्हिलायझेशन ज्या पद्धतीने नागपूरचं वाढलं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे वाढलेलं आहे त्या संदर्भात जाणकार आपल्यासोबत आहेत। सर्वात पहिले पर्यावरणवादी या संदर्भात काय म्हणतात ते जाणून घेऊया। प्रताप गोस्वामी आपल्यासोबत आहे। साहेब, काय सांगाल, नाग नदीचा हा मूळ प्रश्न जो होता तो आता नाग नदीच्या बाजूला सगळ्या गोष्टी होत आहेत, मोठ्या मोठ्या फ्लॅट स्कीम आलेल्या आहे नाग नदीच्या बाजूला, नाग नदी स्वच्छतेची खूपदा बातम्या येऊन गेल्या आणि मोहीम चालली, पण काही नाग नदीचं काही झालं नाही। शेवटी नाग नदीनंच पाणी जाऊ शकलं नाही आणि कालचा पूर नाग नदीमुळेच आला, अंबाझरीमुळे, नाग नदीमुळे। काय तुमचं आकलन आहे? हे बघा, काही काळापूर्वी शासनाने जे रिव्हर नोटिफिकेशन होतं नाग नदीचं ते रद्द केलं। ती एक मोठी चूक आहे, कारण ही एक अस्तित्वात असलेली नदी आहे आणि याचं उगमस्थान लावा आहे। तर लावा गावापासून ते उगम होते आणि तिथे बऱ्याच ते एन्कॅशमेंट एरियामध्ये जे काही छोटे छोटे हिल्स होते ते सगळे बिल्डर लोकांनी तोडून टाकले, त्यांनी डेव्हलपमेंट केलं आणि तिथून ती नदी मग अंबाझरी तलावात येते। हा एन्कॅशमेंट एरिया म्हणजे तलावातून मग समोर ते अजून त्याचं पात्र समोर जाते। तर मागूनच त्यांनी ते सगळं कॉन्क्रिटायझेशन केल्यामुळे आणि त्याचा एन्कॅशमेंट एरिया कमी केल्यामुळे एक इश्यू आहे। त्याच्यानंतर समोर आता जे मुद्दा आहे की अंबाझरीचा जिथे डॅम आहे, ओव्हरफ्लोचा जो पॉईंट आहे, तिथून समोर पाणी जायला जो रस्ता होता तिथे कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे, विवेकानंद स्मारकाचं तिथे बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जे फ्लो व्हायला पाहिजे नदीच्या पात्रात ते त्याच्यात न होता बाहेर फ्लो झालेला आहे। म्हणजे पाणी जास्त आल्यामुळे ते पाणी त्या नदीच्या पात्रात गेलंच नाही आणि ते पाणी बाहेर आलं, कारण त्याला रस्ताच नव्हता आणि त्याच्यामुळे ते लो लाईंग एरियामध्ये फ्लडिंग झालेलं आहे। त्याशिवाय समोर जेव्हा आपण नाग नदीच्या काठाने समोर जातो तर बिल्डर्सनी मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधलेल्या आहे, खूप जास्त कॉन्क्रिटायझेशन झालं आहे, त्याच्यामुळे पाण्याचं पर्क्युलेशन होत नाही। तर जर असंच राहिलं तर समोरसुद्धा अशा आपत्ती आपल्याला झेलावे लागतील। तर याच्याकरिता एक असेसमेंट करावं शासनाने की पहिलं तर रिव्हर नोटिफिकेशन पुन्हा यांनी इश्यू करावं आणि एक चांगलं असेसमेंट करून की या नदीला कसं वाचवता येईल, कारण गडकरी साहेबही म्हणाले होते की या नदीतून आम्ही रिव्हर ट्रान्सपोर्ट करू। ट्रान्सपोर्ट तर झालं, पण ते इव्हॅक्युएशनचं ट्रान्सपोर्ट झालं आणि या नदीमध्ये जे काही एन्कॅशमेंट एरिया आहे किंवा जे डेव्हलपमेंट आहे ते आपल्याला थोडंसं विचारपूर्वक समोर करावं लागेल। दिनेश नायडू पण आपल्यासोबत आहेत। सर, हे सांगा, नागपूर हे असं एकमेव शहर आहे की या शहरामध्ये दुसरी कोणतीही नदी येत नाही। म्हणजे गोदावरी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधून जाते आणि गोदावरी ही गंगेनंतर दुसरी सगळ्यात मोठी नदी आहे। त्यामुळे नाशिक असेल किंवा इतर भागामध्ये, नांदेड असेल त्या भागामध्ये पूर येतो। मुंबईत समुद्र आहे, पेनिन्सुला अनेकचा भाग आहे, दिल्लीमध्ये नदी आहे, पण नागपूर असं एकमेव शहर आहे की शहरामध्ये बाहेरून कोणती नदी येत नाही। ज्या 3 नद्या आहेत त्या नागपूर शहरातूनच बाहेर जातात। मग असं असताना इतका मोठा पाऊस झाला आणि हे सगळं कालचं प्रकरण झालं, पूर आला नागपूरमध्ये, त्याला जबाबदार कोण आहे? नागपुर एक सेफेस्ट सिटी काउंट किया जाता है। वैसे आपको पता होगा कि नागपुर को सेंट्रल ये किया है, रिजर्व बैंक यहाँ पर रखा हुआ है, गोल्ड रिजर्व यहाँ रखा है, क्योंकि ये नेचुरल डिजास्टर से प्रोन है, इससे समझा जाता है। नदी नहीं है, बाढ़ आने के चांसेस कम रहते हैं, लेकिन ये सब जो किया है अब ये मैन मेड हो गया है। जैसा गोस्वामी जी ने बताया कि तालाब भर के ओवरफ्लो हुआ, तो इसीलिए ये जो बाढ़ का प्रभावित क्षेत्र है वो नाग नदी के आसपास है। नदी क्या, उसको नाले में कन्वर्ट कर दिया है। जब आपने डेवलपमेंट करके नदी को नाले में इतना छोटा कर दिया है, आपका रिवर्स फनल हो गया है, यानी तालाब से जब ओवरफ्लो हुआ तो वहाँ से विड्थ उसका ज़्यादा था और छोटे से नाले में पानी नहीं जा पाया। तो ये सब जो अनसस्टेनेबल डेवलपमेंट है, आजू बाजू एनक्रोचमेंट्स है, ये सब के कारण नागपुर अभी एक रिस्क इसमें आ गया है। और ये कल जो समझ में आया कि इतने से 2 घंटे के बारिश में अगर अंबाझरी ओवरफ्लो होता है तो ये सब एनवायरनमेंट रिलेटेड है। आप देखिए सितंबर 23 को, आज हम मानसून एंड पर है, तब इतनी बारिश हो रही है। यानी इसका मतलब है कि अब जब मानसून में तालाब भरा हुआ था और उसमें जब आप इतना ओवरलोड पानी करेंगे तो बट ऑब्वियस है ओवरफ्लो होगा ही होगा, और ये हमेशा के लिए एक थ्रेट बन चुका है। जब तक अगर इन्होंने इसके लिए कुछ पैरेलल अरेंजमेंट नहीं किया तो नागपुर जैसा एक सेफेस्ट सिटी ये खतरे के निशान पर आ गया है।
संदेश शिंगलकर आपल्यासोबत आहेत, जे नागपूरमध्ये कॅग नावाची एक संस्था आहे आणि नागरिकांनी ज्या पद्धतीनं अतिक्रमण केले असतील किंवा नागरिकांचे अधिकार जे आहे ते वाचवण्यासाठी आणि जे नागरिक आपल्या अधिकारांचं कर्तव्याचं पालन करत नाही त्यासाठी कॅग काम करते. सर, कॅगचं काय आकलन आहे? ज्या पद्धतीनं नागनदीवरती अतिक्रमण असेल, गटाराची झाकणं जी आहे ती प्रॉपर नाही आहे, म्हणजे एकीकडे नागरिकांचे कर्तव्य अधिकार याचा विषय आहे, पण सरकारी ज्या पद्धतीने NIT NMC यंत्रणा आहे, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, याच्या माध्यमातून जे व्हायला पाहिजे, कालच्या याला कोण जबाबदार होतं? एक सर्वात प्रथम म्हणजे आपल्या महानगरपालिकेमध्ये आज 1 वर्षापासून आपली सरकार नाही आहे, कोणी नगरसेवक नाही आहे. त्याला जबाबदार कोण आहे? तर मग हे प्रशासन जबाबदार आहे. आणि या प्रशासनावर वर्चस्व ठेवणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आता सध्या सभागृहात उपस्थित नाहीत. त्याच्यामुळे ते सहजच त्याची जबाबदारी जे वरचे विधायक असतात किंवा खासदार असतात त्यांच्यावर जाते. आज या शहराचा जो विकास झालेला आहे हा अतिशय कॅल्क्युलेशन न करता हा शहराचा विकास होत आहे. आज ज्या पद्धतीने कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे, रोडचे रस्ते जे कॉन्क्रीटचे बनत आहे त्याची जर आपण उंची पाहिली, त्या रोडची उंची जर पाहिली, ही अनेक घरांच्या वर गेलेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे की जे रस्त्यावर येणारं पाणी होतं ते घरात घुसलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की नाग नदीमधून जो पाणी काल जो विसाव तिथून निघाला आहे तो अतिशय भयानक पद्धतीने निघालेला आहे. काचीपुरा म्हणजे अंबाझरीपासून तर पारडी नाक्यापर्यंत जे पाणी या शहरामध्ये घुसलेलं आहे हे केवळ नाग नदीमध्ये घुसलेलं आहे. या नाग नदीचं जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस आपण विचार करतो की जवळपास 1300 कोटी रुपये, आता गडकरी साहेबांनी परवा सांगितलं की त्यामुळे 1300 कोटी रुपये आम्ही त्याचे सँक्शन करून आले आहे आणि दरवर्षी त्याच्यावर हजारो कोटी रुपये त्या नागनदीच्या स्वच्छतेवर आणि नागनदीच्या याच्यावर खर्च करतात. परंतु आजपर्यंत ती नागनदी ही नागनदीत रूपांतर नाही झाली, परंतु नागनाल्यात रूपांतर झालेली आहे. आणि त्या नागनदीच्या वरचं जे अतिक्रमण आहे हे अजूनपर्यंत काढायला प्रशासन अजूनपर्यंत हे झालं सक्षम झालेलं नाही आहे की त्या नागनदीवर जे इन्क्रोचमेंट आहे ते अजूनपर्यंत काढलेलं नाही आहे. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे या नागनदीवरच रामदास पेठेमध्ये एक ब्रिज कोसळला होता 2018मध्ये, परंतु आज 2018 आणि 2023 जवळपास 5 वर्ष झालेले आहे, तो ब्रिज अजूनपर्यंत बनलेला नाही. आज तुम्ही शहरामध्ये कुठेही जा, कोणत्याही एरियामध्ये जा, त्या एरियामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे रस्त्याचे बांधकाम चालू असलेले दिसेल, परंतु ते बांधकाम इतक्या संथ गतीने सुरू आहे ज्यामध्ये नागरिकांना वाहतुकीसाठी प्रचंड त्रास होत आहे. आणि आज शहरामध्ये ज्या पद्धतीचे रस्ते आहेत त्या पद्धतीच्या रस्त्यांवर खरं म्हणजे हे वाहतुकीला अडचण यायलाच नाही पाहिजे अशा पद्धतीचे रस्ते आहे. परंतु अशा असताना सुद्धा जर वाहतुकीची कोंडी होत आहे तर त्याला जबाबदार निश्चितच जो झालेला विकास आहे तोच त्याला जबाबदार आहे. आणि या पद्धतीने जर विकास या शहराचा होता तर हा ज्याला विकास म्हणता येणार नाही, याला भकास विकास म्हणता. या सगळ्या परिस्थितीचा पुराचा काय संबंध आहे? पुराचा 100% संबंध आहे. पुराच्या आजूबाजूला जे नाग नदीच्या आजूबाजूला जे अतिक्रमण झालेलं आहे किंवा त्याचं पाणी जे रस्त्यावर आलेलं आहे, तर जनरली रस्त्याची उंची जेव्हा कमी होती त्यामुळे रस्त्यावर ते वाहून जात होतं. ड्रेनेज सिस्टीम चांगली होती, ड्रेनेजचे झाकणं चांगले होते, त्यामुळे ते पाणी जमिनीत मुरलं जात होतं किंवा जमिनीच्या ड्रेन वॉटर सिस्टीमद्वारे ते बाहेर निघून जात होतं. परंतु आता उंची रस्त्यांची पातळी वाढलेली आहे, त्याच्यामुळे ते ड्रेनेज सिस्टम खाली आलेलं आहे, त्यामुळे ते पाणी जातच नाही आहे. पाणी त्यामुळे घरात घुसणारच आहे. त्यामुळे काल काचीपुरा वस्तीमध्ये तर जवळपास म्हणजे नाग नदीपासून तर 100 मीटरपर्यंत पूर्ण वस्ती पाण्यात होती, म्हणजे झोपड्या पूर्ण वरच्या लेवलपर्यंत तिथे पाणी झालेलं होतं. बरं, या संदर्भामध्ये पर्यावरणाचा विषय जो आहे, कारण की विदर्भामध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त छोटे मोठे कॅप्टिव्ह असे पॉवर प्लांट गेल्या 10 वर्षामध्ये होते अशी आकडेवारी आहे. दिनेश नायडू त्यांना विचारूया की ते पर्यावरणासंदर्भातही काम करतात. कोल्ड फायर पॉवर प्लांट जो है उससे ये एक ही दिन में 3 घंटे में से 1 घंटे में सबसे ज़्यादा बारिश हुई. जिस तरह से ग्लोबल वार्मिंग है, इसका कुछ असर लग रहा है क्या? ग्लोबल वार्मिंग का वन ऑफ द मेन रीज़न है कोल फायर पावर प्लांट्स. और जैसा आपको पता है कि देश में सबसे ज़्यादा पावर प्लांट्स जो है वो हमारे बदकिस्मती है कि विदर्भ में खोले गए हुए. और अभी जो कोराडी थर्मल पावर प्लांट है वो नागपुर शहर में आ गया. आपको दुनिया में कहीं पर भी ऐसा नहीं मिलेगा जो इतनी पॉपुलेशन वाले शहर में बीच में एक थर्मल पावर प्लांट है, और इसका भी एक्सपेंशन हो रहा है. तो नागपुर जो रीजन है वो गैस चैम्बर हो रहा है. यहाँ पर जो हीट बढ़ रही है, एनवायरनमेंट का इश्यूज़ बढ़ रहा है, तो इसके कारण आप देखिए कि सीज़न यहाँ का स्टेबल नहीं है. समर में बारिश,
अनसीजनल रेन्स, ये साल भर चल रहा है। तो जो एक टाइम पे हमारा स्टेबल एनवायरनमेंट रहता था, हर महीने के हिसाब से ठंडी गर्मी बारिश होती थी, ये अभी बचा नहीं है। और ये नागपुर में खास देखने मिल रहा है। ये सब चीज़ का रीज़न यही है कि जो हमारे यहाँ अभी पर्यावरण को जो पिछले 10-20 साल में डॅमेज किया गया आहे, उसके कारण ये एक मेन रीज़न है। गोस्वामीजी, ज्या पद्धतीनं काल आपण पाहिलं तुमच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं आणि गाड्या असतील, घर पूर्ण खालचं सगळं वाहून गेलं, बाहेर ज्या वस्तू होत्या आणि घराच्या आतमध्ये त्या सगळ्या खराब झाल्या. किती नुकसान झालं असेल? कारण की 10,000 घरांमध्ये पाणी गेल्याचा अंदाज आहे. आकलन काय वाटतं या शहराचं कालच्या पुरामुळे किती नुकसान झालं असावं? बघा, एकेका घरामध्ये कमीत कमी 20,000 ते जास्तीत जास्त 5-7 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि याच्यात जे रिस्पॉन्स टाईम होता, आता रात्री 3 वाजता पाणीचं लेवल वाढणं सुरू झालं. पोलिसांना फोन केले बरेचदा, पोलिसांचा रिस्पॉन्स एकदम म्हणजे 0. त्यांना सांगितलं तुम्ही समोर सांगा, फायर ब्रिगेडला सांगा, फायर ब्रिगेडचा रिस्पॉन्स पण बरोबर नव्हता. शेवटी मग कलेक्टर साहेबांना फोन केला, त्यांनी फोन उचलला, पण ते सुद्धा हतबल होते, म्हणजे त्यांच्याकडे अशी काही यंत्रणा नव्हती. तर हे डिझास्टर मॅनेजमेंट टीम जे नागपूर शहरासाठी जे काही प्लॅनिंग झालं असेल किंवा समोर जे काही करायचं असेल ते फार लक्ष देऊन करावं लागेल. कारण पाणी जर अजून 1-1.5 तास आलं असतं तर कॅज्युअल्टीज भरपूर झाल्या असत्या. पाणी वेळेवर थांबलं, त्याच्यामुळे कॅज्युअल्टीज झाल्या नाही. ज्या प्रमाणात अपेक्षा होती त्या प्रमाणात कॅज्युअल्टी झाल्या नाही. नुकसान भरपूर झालं, व्यावसायिक लोकांचं झालं, दुकानदारांचं झालं, घरात खूप नुकसान झालं. आणि जे आता एक फायर ब्रिगेडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मुद्दा असा आहे की आपण FSI वाढवून दिलेला आहे, 4पर्यंत केलेला आहे मेट्रो डेव्हलपमेंटसाठी. पण आपलं जी सिवर लाईन आहे ती ज्यावेळेस त्याचं प्लॅनिंग झालं त्यावेळेस एवढी त्याची कॅपॅसिटीच नाही. तर आपण मल्टी स्टोरेज बिल्डिंग्सला परवानगी देत आहोत, आपण एवढं जास्त सिव्हिल स्ट्रक्चर्स उभे करत आहोत, पण आपलं जे बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सिवर लाईन आहे किंवा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, याची कॅपॅसिटी लक्षात न घेता आणि त्या अनुसार काही डेव्हलपमेंट आपलं होत नाही आहे. तर याच्यावर नागपूर महानगरपालिकेने आणि शासनाने लक्ष द्यावं, त्याचं एक बरोबर असेसमेंट करावं आणि समोर त्याच्यावर योग्य कारवाई करून ती यंत्रणा सुधारावी. सिंगलकर साहेब, एक प्रश्न इथे उपस्थित होतो, तो म्हणजे अंबाझरी याचा तलावाचा. अंबाझरी तलावाचा कालचा विषय होता ओव्हरफ्लोचा, पण जी भिंत आहे जी मातीची बनली आहे पूर्ण, म्हणजे जेवढी भिंत आहे आणि त्याच्याबद्दल मेट्रोचं काम झालं आहे, वेळोवेळी मुद्दे उपस्थित झाले आहे की ही भिंत वीक आहे. काही पैसेही मध्यंतरी आले होते इरिगेशन डिपार्टमेंटच्या वतीनं, PWDकडे सुद्धा काम याचं आलं होतं. काय वाटतं, भविष्यात धोका काही आहे का नागपूर शहराला? नाही, भविष्यात तर प्रचंड मोठा धोका आहे. जनरली आपण धरणाचं जे पाहतो, धरणाचं जे पात्र असतं, जिथे त्याला वॉल आपण रिटेन्शन वॉल आपण जे बनवतो, ही मोठी असते. आणि अंबाझरी तलावाची वॉल जी आहे ती अतिशय छोटी आहे, जिथून ओव्हरफ्लो बाहेर येतो तो डायरेक्ट नाग नदीला मिळतो. पण अशा परिस्थितीमध्ये त्या वॉलची लेंथ वाढवणं अतिशय आवश्यक आहे. आणि तिथून जो ओव्हरफ्लो बाहेर येतो त्यालासुद्धा वाट मोकळी करून देणे गरजेचं आहे. तिथे जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, तिथे काही स्मारक तयार झालेले आहेत, तिथे त्या स्मारकाच्या समोर अजून दुकानंसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे काल पुराच्या परिस्थितीमध्ये ते दुकानामध्ये पूर्ण पाणी होतं. मग अशा परिस्थितीत दुकानं तुम्ही कसे काय दिले तिथे? त्या एरियामध्ये खरं म्हणजे तो परिसर कंप्लीट मोकळा असायला पाहिजे. आणि तिथलं जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्या कॉन्क्रिटीकरणाच्या साईडला अजूनसुद्धा तुम्हाला जागा करून देणे आवश्यक आहे. म्हणजे त्या वॉलची लेंथ वाढवणे तुम्हाला अतिशय आवश्यक आहे. नायडू जी, बताइए, जिस तरह से उगम स्थान है नाग नदी का, नागपुर का नाम जिस नाग नदी से है, उस उगम स्थान के पास ही सारी चीज़ें हैं. मेट्रो स्टेशन वहाँ पे, मेट्रो की लाइन वहाँ पे, अम्यूज़मेंट पार्क वहाँ पे, VNIT का कुछ पार्ट आता है. अभी बताया सिंगलकर जी ने कि वहाँ पे दुकानें भी है, फ्लैट स्कीम भी आजू बाजू में है, तो सब सेल्फी पॉइंट भी है, मंदिर भी है, सारे दुनिया भर की चीज़ें वहाँ पे है. ऐसा कहीं होता है क्या? आमतौर पे प्लानिंग जो होती है इस तरह के जगह पे क्या होना चाहिए, क्या नहीं होना चाहिए? हमारे शहर के साथ एक अनफॉर्चुनेट पार्ट है कि डेवलपमेंट काफ़ी हो रहा है, लेकिन वो अपने अपने तरीके से हो रहा है, कोऑर्डिनेटेड डेवलपमेंट नहीं है. हमारे यहाँ काफ़ी पैसा लाया जाता है गडकरी जी से, फडणवीस जी से, लेकिन ये सब चीज़ कोऑर्डिनेशन में नहीं है. आपने ये सब प्लानिंग करके डेवलपमेंट होना चाहिए. आपको लॉन्ग टर्म डेवलपमेंट के प्लान बनाना चाहिए. आपने ये नहीं सोचना चाहिए कि मैं 5 साल टर्म पे हूँ तो यहीं पर सब चीज़ थोप दूँ. ऊपरी सौंदर्यीकरण हो रहा है. आपने जैसे बताया वो जो ओवरफ्लो पॉइंट है वहाँ पर विवेकानंद स्मारक है, बहुत सुंदर बना हुआ है, सेल्फी पॉइंट है, दुकानें भी है. अभी मेट्रो का एक और वहाँ पर जो क्रेजी कैसल था वो वहाँ
वहाँ पर एक बहुत बड़ा अम्यूज़मेंट थीम पार्क एक और आने वाला है। तो ये सब चीज़ तो एकदम डायरेक्ट आप मुंह पर आ गए हैं नदी के स्टार्ट के ऊपर कि जब भी ऐसा होगा तो ये सारा जो डेवलपमेंट है ये ज़ीरो हो जाएगा और ये बड़ा डिज़ास्टर लेके आएगा। आज आपने मेट्रो बनाया हुआ है, वो मेट्रो का बहुत इंपॉर्टेंट लाइन है, जंक्शन है वहाँ पर, अगर ये डैमेज होता है तो आप सोचिए कि कितना नुकसान होगा, क्योंकि मेट्रो जो नाग नदी के पैरेलल काफ़ी देर तक का, बर्डी तक का वो पैरेलल चलता है। तो इसके कारण अगर मेट्रो के भी स्टेशन डैमेजेस हुए तो ये सब जो हम लोग अपने टैक्स से मेट्रो सेस भर रहे हैं, ये सब चीज़ का कौन भरपाई करेगा? तो ये सब प्लानिंग सोच के करना पड़ेगा। जैसा मैं और भी बताना चाहूँगा कि हमारी जो इंडस्ट्री है, मैं जिस इंडस्ट्री को बिलोंग करता हूँ, कंप्यूटर इंडस्ट्री, मोबाइल इंडस्ट्री, ये आप जानते हैं कि यशवंत स्टेडियम के पास है और हमारे जो डीलर्स हैं उनका भारी नुकसान हुआ है। दुकानों में जो सामान का नुकसान होता है वो घर के से कई ज़्यादा होता है, यानी लैपटॉप्स, मोबाइल फ़ोन्स, ये सब लाखों का माल, करोड़ों का माल लोगों का डूबा हुआ है। बेसमेंट शॉप्स थी, यशवंत स्टेडियम के बाजू से ही नाग नदी जाती है, नदी तो बोलूँगा नहीं, वैसे नाला जाता है, वहाँ से ओवरफ्लो होने के कारण जो डैमेजेस हुआ ये बहुत ट्रेमेंडस है। ये डैमेजेस का आकलन करने में ही कई दिन लग जाएंगे। उसमें म्हणजे शेवटचा प्रश्न असा आहे की एकीकडे नागपूर शहरात जेवढेही प्रोजेक्ट्स येतात, म्हणजे आतापासून नाही, म्हणजे टी चंद्रशेखर जेव्हा होते तेव्हापासून की त्याच्या आधीपासून एकाच माणसाच्या मनात येतं। टी चंद्रशेखरांच्या जेव्हा मनात आलं तेव्हा त्यांनी नागपूरचे शहरातले सगळे रस्ते बनवले। नंतर मनुकुमार श्रीवास्तव आले, मनुकुमार श्रीवास्तवांनी त्याच्याहीपेक्षा काही चांगले रस्ते करता येतील का, पावसाळी नाल्या करता येतील का, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज करता येईल का, त्याचा प्रयत्न केला। प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं काम केलं। त्यानंतर हा काळ आला, 14 नंतर गडकरी फडणवीस यांचा काळ आला। पण या प्रत्येक याच्यामध्ये जनतेला, आम जनतेला, एक्सपर्टना, आर्किटेक्ट्सना, इंजिनियर्सना, पर्यावरणवाद्यांना किंवा जे स्टेक होल्डर्स आहे त्यांना विचारात घेतलं का आणि घेतलं गेलं पाहिजे का? नाही, असं काही कन्सल्टेशन झालेलं दिसत नाही। असं जर कन्सल्टेशन झालं असतं तर निश्चितपणे आपलं जे डेव्हलपमेंट आहे अजून चांगल्या रीतीने झालं असतं। आणि इथे एखाद्या नेत्याच्या मनात काहीतरी येते, नेते लोक विदेशात जातात, तिथे काहीतरी पाहून येतात, म्युझिकल फाउंटेन कोणी पाहून येते तर ते म्युझिकल फाउंटेन करतात। तर आणि कसं आहे की मेट्रो जेव्हा आपण म्हणतो तर आज त्या मेट्रोची कॅपॅसिटी जी होऊन नाही राहिला, 3 डब्याची मेट्रो आहे। कोणत्याच शहरामध्ये 3 डब्याची मेट्रो दिसणार नाही तुम्हाला। आणि या मेट्रोची सध्या गरज होती का, हा पण एक मोठा प्रश्न आहे। तर डेव्हलपमेंट जे आहे ते बॅलन्स डेव्हलपमेंट पाहिजे। याच डेव्हलपमेंटमध्ये 2200 कोटी रुपयाचा नागनदीचा प्रोजेक्ट आता येतोय, त्याचं भूमिपूजन झालेलं आहे, त्याचं काम सुरू होईल। पण याच्यात काही स्टेक होल्डर्स काही विचारात घेण्यात आलाय का, जर नागनदीचा प्रोजेक्ट झाला तर कालची परिस्थिती भविष्यात उद्भवेल का, त्याचा काही पुराशी संबंध असेल का, हा जर प्रोजेक्ट कंप्लीट झाला तर? आता त्या प्रोजेक्टमध्ये नेमकं ते काय करणार आहेत त्याच्याबद्दल मला माहिती नाही आहे आणि त्याच्याबद्दल जास्त प्रसिद्धीसुद्धा झालेली नाही आहे। पण जर त्यांनी असं काही प्रोजेक्ट आणलेला आहे आणि त्याला मंजुरी मिळाली आहे तर त्यांनी पुन्हा त्याचं एकदा वेटिंग करावं। जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत आणि जे पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करतात, जे एक्सपर्ट्स आहेत, त्यांचं एकदा ओपिनियन घ्यावं, जेणेकरून पुन्हा अशा चुका नाही झाल्या पाहिजे। त्यांनी त्याचं रिव्हिजिट करून त्याचं पुन्हा वेटिंग करावं, पुन्हा त्याचं पूर्ण आकलन करावं। नायडूजी तुम्ही सांगा, नागनदीचा जो ज्या पद्धतीने प्रोजेक्ट आहे, 2200 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे, छोटा मोठा नाही, पूर्ण नाल्या ज्या आहेत, म्हणजे पावसाळी नाल्या नाही, ज्या सांडपाण्याच्या नाल्या आहेत त्या वेगळ्या केल्या जाणार आहे आणि भला मोठा प्रोजेक्ट आहे। काय तुम्हाला वाटतं याच्या STP लागतील आणि ते पाणी नंतर वापरलं जाईल वीज निर्मितीसाठी वगैरे, असे त्याच्यातले कल्पना आहे? काय तुम्हाला वाटतं अशी परिस्थिती उद्भवेल का जर नागनदीचा प्रोजेक्ट योग्य पद्धतीने झाला तर? नहीं, अनलेस एंड अनटिल नागपुर में स्टेक होल्डर्स को इन्वॉल्व नहीं करेंगे तो कोई भी प्रोजेक्ट अच्छे से नहीं होगा, क्योंकि यहाँ पर बहुत फास्ट पेस में डेवलपमेंट की कोशिश की जा रही है लेकिन वहाँ पर कंसल्टेशन नहीं है। आप कोई भी फ्लाईओवर देख लीजिए, आज तोड़ रहे हैं, कई फ्लाईओवर बने हुए, कोई फ्लाईओवर गलत लैंडिंग मेन NHAI के मेन रोड के ऊपर आके लैंड हो रहा है, कहीं फ्लाईओवर एक्सटेंड कर दिए तो लैंड एक्विजिशन नहीं हो रहा तो काम रुका पड़ा है। तो ये सब अजनी वन है, भरत वन है, ट्री कटिंग्स है, तो ये सब में एक ऑपोजिशन चल रहा है सिविल सोसाइटी का और नेता लोगों का। तो हम नहीं चाहते कि ये कन्फ्रंटेशन हो। आपको अगर 2200 करोड़ रुपए खर्च करके प्रोजेक्ट करना है, हमारे शहर का प्रोजेक्ट है, आपको भी अच्छा लगेगा, लेकिन जब तक आप अगर इन टैंडम बात नहीं करोगे, एक्सपर्ट्स ओपिनियन लोगे, पब्लिक का ओपिनियन लोगे और सुनोगे, अब क्या हो गया, नेता इतने बड़े हो गए कि इन्होंने अपने कान बंद कर दिए, इनको जो अच्छा लगता है वो फरमान जाहिर कर देते हैं और वो तुगलकी निर्णय पे काम चल रहा है। जब तक आप पब्लिक पार्टिसिपेशन नहीं करोगे और ये नहीं समझोगे ये शहर सबका है, तब तक आप कितने भी करोड़ रुपए लाइए वो प्रोजेक्ट अच्छे से नहीं हो पाएगा और उसका पब्लिक को बेनिफिट नहीं मिलेगा। इसीलिए आपको थोड़ा सा अपने इससे पोजीशन से नीचे आना चाहिए और सबको इन्वॉल्व करके एक कोहेसिव डेवलपमेंट होना चाहिए।
आपण पाहू शकतो की जवळपास 10,000 घरांचं काल जो पूर आला शनिवारी, त्या शनिवारच्या पुरामध्ये नुकसान झालेलं आहे, म्हणजे पाणी शिरलेलं आहे. आणि नेमकं हे नुकसान किती झालं याचं आकलन सुरू आहे. DPDCमध्ये नुकतंच 1,000 कोटी रुपये नागपूर जिल्ह्यासाठी देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या पुरासाठी वेगळा किती निधी मिळणार, कारण की यामध्ये घरांचं नुकसान झालं नाही, दुकानांचं नुकसान झालं नाही, काही रोडचं नुकसान झालं आहे, काही ब्रिजेसचं नुकसान झालं आहे आणि पायाभूत सुविधा आहे त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे नेमकं नुकसानीचं आकलन आणि त्याची नुकसान भरपाई किती याचं आगामी काळामध्ये त्याचं आकलन जे आहे ते सरकारच्या वतीने जेव्हा घोषणा होईल तेव्हा केलं जाईल. त्यामुळे या संमिश्र प्रतिक्रिया पर्यावरणवादी आणि समाजासाठी जे पायाभूत सुविधांसाठी जे कामं करतात त्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया होत्या. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह प्रवीण मुधोळकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नागपूर.